जनतेची दिशाभूल बंद करा, शास्ती नव्हे तर मालमत्ता कर माफ करा अशी मागणी करत पनवेल महानगरपालिकेच्या अन्यायकारक मालमत्ता कर आणि शास्ती वसुली विरोधात पोलखोल धडक मोर्चाची हाक विरोधकांनी दिली आहे। बुधवार 13 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पनवेल महानगरपालिका असा मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती शेकापचे नेते बाळाराम पाटील यांनी दिली। धडक मोर्चा शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार गट, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, महाविकास आघाडीचे घटक पक्ष, आम आदमी पार्टी, समाजवादी पार्टी व विविध फोरम यांच्या संयुक्त विद्यमानाने काढण्यात येणार आहे। तुम्हाला बोलून पत्रकार परिषद घेण्याचं कारण की जो टॅक्सवर त्यांनी इंटरेस्ट लावलेला आहे हा कसा लावला आहे त्यांनी महानगरपालिकेने तो विचार केलेला नाही। सर्वात जे घरं असे त्या घरांची मेजरमेंट न घेताना सुद्धा तो टॅक्स लावलेला आहे आणि तो मेजरमेंट बरोबर आहे की चुकीचं आहे याचाही त्यांनी विचार केलेला नाही। फक्त महानगरपालिकेला जो टॅक्स जमा करायचं आणि हा टॅक्स संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुद्धा मुंबई ठाण्यासारख्या सुद्धा ठिकाणी कमी आहे, हा पनवेलमध्ये सर्वात जास्त टॅक्स लावलेला आहे आणि ह्या टॅक्सला कमी करण्यासाठी त्यांनी एक लोकांना गाजर दाखवलं की हा गाजर असा आहे की आम्ही जो तुम्हाला 80-90% तुम्हाला टॅक्स कर माफ करतो शासकीय, हे चुकीचं आहे। तो मूळ टॅक्स असून त्याच्यावर आणखीन 10% बाकी ठेवलेलाच आहे, पण हे सगळे लोकांची जनतेची फसवणूक आहे। आता आम्ही काही ठिकाणी बघितलं की आमचे जे काही घरं आहेत लोकांची त्यांचं मेजरमेंट न घेताना सर्रास टॅक्स लावलेला आहे, ते बिचारे ते कुठनं पैसे आणणार एवढे। ह्याच्याकरता आम्ही तो उद्याचा मोर्चा आम्ही महाविकास आघाडी आणि सर्व आमचे घटक पक्ष मिळून मोर्चाला आम्ही उद्याला 10:30 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आम्ही काढणार आहोत। तर तुमचं आम्हाला सहकार्य असं मिळेल, असंच राहो ही तुमचा आमची भावना आहे। महाविकास आघाडी, मनसे, बहुजन समाज पार्टी, वंचित बहुजन आघाडी, आम आदमी पार्टी आमच्या सोबतीनं गेले 4.5-5 वर्ष या विषयावर काम करणाऱ्या साऱ्या सामाजिक संघटना यांच्या वतीनं या ठिकाणी उद्या पनवेल महानगरपालिकेवर शास्ती माफीच्या बहाण्यानं व्याजासहित नागरिकांकडून पूर्ण कर वसुलीचा जो गोरखधंदा या ठिकाणी प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून चालू झालेला आहे त्याला विरोध करण्यासाठी आणि पनवेलवासियांची जी मागणी आहे की आम्हाला शास्ती मान्य नाही, आम्हाला करामध्ये माफी हवी आहे, त्या मागणीसाठी उद्या 10:30 वाजता अश्वारूढ शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर जमून तिथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यावर जाऊन बाबासाहेबांना अभिवादन करून हा मोर्चा लाईनाळी मार्गे पनवेल महानगरपालिकेच्या कार्यालयावर जाणार आहे आणि त्या ठिकाणी आम्ही आमच्या ह्या मागण्या विशेषतः शास्ती माफीच्या नावाखाली व्याजासह कर वसुलीचा जो गोरखधंदा महापालिकेनं चालू केलेला आहे तर त्या विषयामध्ये पनवेलकरांची जी मागणी आहे की जी कर रचना केलेली आहे त्याच्यामध्ये आम्हाला सवलत हवी आहे, जी 2017च्या जाहीरनाम्यामध्ये शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसनं जाहीर केलेली होती, जी भारतीय जनता पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये 2017 साली होती। महाविकास आघाडी म्हणून आज आम्ही आणि सामाजिक संघटना आमच्या 2017च्या भूमिकेवर ठाम आहोत की पनवेलवासियांना करामध्ये फेररचना करून दिलासा मिळाला पाहिजे, पण त्याच वेळेला भारतीय जनता पक्षाचे सत्ताधारी मंडळी मात्र
या ठिकाणी प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या माध्यमातून जो जुलमी कर या ठिकाणी पनवेलकरांवर लादलेला आहे तो तर वसूल करतेच, पण शास्ती माफीच्या नावाखाली त्याच्यावर परवापर्यंत म्हणजे 15 ऑगस्ट पर्यंत 10% व्याज भरा सांगते, तदनंतरच्या 15 दिवसामध्ये 25% व्याज भरा सांगते, तदनंतरच्या 15 दिवसामध्ये 50% व्याज भरा सांगते आणि त्यानंतर 75% व्याज भरा सांगते. म्हणजे जाहीरनाम्यामध्ये कबूल करायचं की 5 वर्ष आम्ही पनवेलकरांना करामध्ये दिलासा मिळवून देऊ, करवाढ लावणार नाही, आणि प्रत्यक्षात वारेमाप करवाढ करून उलटा त्याच्यावर 10% ते 75% पर्यंत पठाणी व्याज वसूल करायचं. आणि तेवढं करून 20/40च्या बॅनरवर धन्यवाद देवा भाऊ, धन्यवाद महाराष्ट्र सरकार, धन्यवाद एकनाथ शिंदे साहेब, धन्यवाद एकनाथ शिंदे साहेब, धन्यवाद महाराष्ट्र शासन म्हणून व्याज भरणाऱ्या माणसालाही त्यांचा आभार मानायला लावायचं. हा अतिशय जनतेच्या भावनांशी खेळणारा क्रूर धंदा आहे. या विरोधात हा मोर्चा अश्वारूढ शिवाजी महाराज पुतळा ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा, बाबासाहेबांना अभिवादन करून तिथून लाईन आळी मार्गे महापालिकेच्या कार्यालयावर हा मोर्चा जाणार आहे. आणि महापालिकेच्या आयुक्तांच्या माध्यमातून त्यांच्या मार्फत पनवेलकरांची जी मागणी आहे ती मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याचं उद्दिष्ट आम्ही या मोर्चामध्ये केलं आहे. गेले 8 दिवस या मोर्चाच्या तयारीसाठी महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांचे नेते, सर्व सामाजिक संघटनांचे नेते, त्या सोबतीनं आमच्या सोबत असणारे बहुजन समाज पार्टी, आम आदमी पार्टी, वंचित बहुजन आघाडी या साऱ्यांचे नेते मंडळी जागोजागी जाऊन जनतेची या ठिकाणी प्रबोधन करण्यासाठी बैठका घेत आहेत. आणि या बैठकांना जनतेचा अतिशय चांगला पाठिंबा मिळतोय. तर ह्या उद्याच्या मोर्चाला आपल्या माध्यमातून चांगली प्रसिद्धी द्यावी. आमचं जे म्हणणं आहे ते आपण आपल्या प्रतिष्ठित माध्यमांमार्फत जनतेपर्यंत पोहोचवावं अशी विनंती करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी बोलावलेलं आहे. आपण मोठ्या संख्येनं उपस्थित राहिलात, आपलं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो, आपला आभार व्यक्त करतो. आणि निश्चितपणानं सातत्यानं आपण आम्हाला आतापर्यंत जे सहकार्य करत आलेलं आहात तसंच सहकार्य याबाबत देखील आपण कराल असा विश्वास व्यक्त करून मी या ठिकाणी आपलं स्वागत करतो. आणि आपल्याला या पत्रकार परिषदेमध्ये माझे सहकारी 2-2 मिनिटं बोलणार आहेत. त्याच्यानंतर आपण आपले काही प्रश्न असतील ते विचारावा अशी विनंती. लावलेला जुलमी कर, दुहेरी कर त्याच्या विरोधात आम्ही जो उद्याचा मोर्चा आम्ही सर्वपक्षीय महाविकास आघाडी करतोय त्याच्यातून विस्तारित असं बोलण्यासारखं भरपूर काय आहे. परंतु थोडक्यात आपणाला मी माहिती देतोय. त्या नवीन मुंबईमध्ये जे आहे 2 रूम किचन आहे, 15वा फ्लोअर आहे, त्याचा टॅक्स आहे 5,322 रुपये. कलंबोलीमध्ये 12वा फ्लोअर आहे, त्याची किंमत 80 लाख, त्याचा टॅक्स आहे 7,705. त्यांनी जिन्यावर पण कर लावला आहे. नवीन मुंबईमध्ये जिन्यावर कर लावलेला नाही. त्यांनी पार्किंगवर कर लावलेला आहे. नवीन मुंबईमध्ये कर लावलेला नाही. नवीन मुंबईमध्ये 500 चौरस फूट घराला करमाफी आहे. ठाण्यामध्ये करमाफी आहे. मुंबईमध्ये करमाफी आहे. मुंबईमध्ये 500 चौरस फूट घराची किंमत आहे 2 ते 2.5 कोटी. कलंबोलीमध्ये पनवेलमध्ये किंमत आहे 10, 15, 20, 25, 30 लाखापर्यंत. आम्हाला करमाफी नाही. तिकडे करमाफी आहे. का तर तिकडे एकनाथ शिंदे साहेब आहेत,
आणि त्यानं ते सगळं नगरपालिका महापालिका पाहिजे अशा रीतीने हा जुलमी कर लावलेला आहे. 2018 पासून आम्ही लढतोय का हा जो कर लावला की लोक जुमानणार नाही आहेत. आता त्या शास्तीच्या मार्फत गाजरं दाखवतात, ते एकी बाजूने शिंदेगड गाजरं दाखवते का आम्ही माफ केला, एका बाजूने भारतीय जनता पार्टीचे बॅनर्स लावलेत का लोकांना संभ्रमावस्थेत अवस्थेत ठेवली आहे. त्यांनी जसं दाखवलं लोक कर भरायला गेली, लोकांना वाटलं काय करत माफी आहे, पण यांनी शास्तीचं जे गाजर दाखवले ते लोकांच्या समजण्या पलीकडचं झालेलं आहे. त्यामुळे बरेचसे जर आपण बघितलं असेल ते भरलं का भरलं तर त्यांना वाटलं करात माफी होईल. अशा या जुलमी कराच्या विरोधात आम्ही उद्या मोर्चा ठेवलेला आहे. आपण बहुसंख्येने आलात, तुमचा आभार. आणि आता माझे मित्र काही बोलू.